नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पराते संध्या नवीन पनवेल येथील केआ बांठिया माध्यमिक विद्यालय येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। आज आपण इयत्ता 10वीतील विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील 5वे प्रकरण उष्णता या धड्याविषयी शिकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, उष्णतेची जाणीव ही आपल्याला स्पर्शाने होते। जेव्हा तुम्ही बर्फाच्या तुकड्या स्पर्श करता तेव्हा तुम्हाला थंडावा जाणवतो आणि गॅसवर उकळत ठेवलेल्या चहाच्या भांड्या स्पर्श करता तेव्हा तुम्हाला चटका बसतो। अशा प्रकारचे थंड किंवा उष्णतेची जाणीव आपण अनुभवत असतो। ह्या जाणीवेचे म्हणजेच संवेदनेचे कारण आहे उष्णता। उष्णता हा एक ऊर्जेचा प्रकार असून कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतरण करून ती मिळवता येते। मागील इयत्तेमध्ये आपण उष्णता आणि उष्णता संक्रमणाच्या विविध प्रकारांची माहिती घेतली आहे। उष्णता स्थानांतरणाचे 3 प्रकार आपल्याला माहिती आहे, ते म्हणजे वहन, अभिसरण आणि प्रारण। उष्णतेमुळे स्थायू द्रव आणि वायू पदार्थांचे आकुंचन आणि प्रसरण होते। याविषयीचे काही प्रयोगही आपण करून बघितलेले आहेत। उष्णता आणि तापमान यातील फरकही अभ्यासला आहे। तापमापीच्या साह्याने तापमान कसे मोजतात हेही आपण अभ्यासले आहे। उष्णता ही राशी जूल, कॅलरी, या एककामध्ये व्यक्त करता येते, तर तापमान ही राशी सेल्सियस, फॅरेनहीट, केल्विन या एककात आपण व्यक्त करत असतो। या प्रकरणात आपण पदार्थाच्या अवस्थांतरणात आढळणारा अप्रकट उष्मा, पाण्याचे असंगत आचरण, दवबिंदू तापमान, आर्द्रता आणि विशिष्ट उष्माधारकता या दैनंदिन जीवनात आढळणाऱ्या संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत। मुलांनो, पदार्थाचा अप्रकट उष्मा शिकण्यासाठी आपण येथे दिलेली कृती अभ्यासूया। आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका काचेच्या भांड्यात बर्फाचे काही तुकडे घ्या। तापमापीचा फुगा बर्फामध्ये पूर्णपणे बुडेल असा ठेवून तापमापीने बर्फाचे सुरुवातीचे तापमान मोजा। बर्फाचे भांडे तिवईवर ठेवून बर्फाला उष्णता द्या। प्रत्येकी 1 मिनिटाच्या अंतराने तापमानाची नोंद करा। उष्णता देणे चालू असताना बर्फ हळूहळू वितळू लागेल। बर्फ वितळत असताना बर्फ व पाणी यांचे मिश्रण ढवळत राहा। बर्फाचे पाणी होऊन पाणी उकळायला लागल्यानंतरही काही काळ उष्णता देणे चालू ठेवा। तापमानात होणारा बदल व वेळ म्हणजेच कालावधी यांचा संबंध दर्शवणारा आलेख काढा। जोपर्यंत बर्फाच्या सर्व तुकड्यांचे पाणी होत नाही तोपर्यंत मिश्रणाचे तापमान 0 अंश सेल्सिअस एवढेच राहील। पूर्ण बर्फाचे पाणी झाल्यानंतरही उष्णता देणे चालू ठेवले तर पाण्याचे तापमान वाढू लागेल व पाण्याचे तापमान 100 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल। या तापमानाला पाण्याचे रूपांतर मोठ्या प्रमाणात वाफेत होऊ लागते। सर्व पाण्याचे वाफेत रूपांतरण होत असताना पाण्याचे तापमान 100 अंश सेल्सिअसला स्थिर राहते। विद्यार्थी मित्रांनो, या आलेखामध्ये तापमानात होणारा बदल आणि त्याला लागणारा वेळ यांचा संबंध दर्शवलेला आहे। आलेखामध्ये रेख AB ही 0 अंश सेल्सिअस या स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होण्याची क्रिया दर्शवते। बर्फाला उष्णता दिली असता बर्फ एका विशिष्ट तापमानाला म्हणजे 0 अंश सेल्सिअसला वितळून त्याचे पाण्यात रूपांतर होऊ लागते। हा बदल होत असताना बर्फ उष्णतेचे शोषण करतो। हे उष्णतेचे शोषण बर्फाचे पूर्णपणे द्रवात म्हणजेच पाण्यात रूपांतरण होईपर्यंत चालू राहते। बर्फाच्या सर्व तुकड्यांचे पाणी होईपर्यंत मिश्रणाचे तापमान 0 अंश सेल्सिअस असे स्थिर राहते। ज्या स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होते त्या तापमानाला बर्फाचा द्रवणांक असे म्हणतात। पदार्थाचे स्थायू अवस्थेतून द्रवरूप अवस्थेत रूपांतरण होत असतं तेव्हा पदार्थ म्हणजेच बर्फ हा उष्णतेचे शोषण करत असतो। यावेळेस त्याच्या तापमानात वाढ होत नाही। या सर्व शोषलेल्या उष्णतेचा उपयोग अणुरेणूंमधील बंध कमकुवत करून स्थायूचे द्रवात रूपांतरण करण्यासाठी या उष्म्याचा उपयोग होत असतो।
स्थायूचे द्रवात रूपांतरण होत असताना स्थिर तापमानाला जी उष्णता शोषली जाते तिला वितळणाचा अप्रकट उष्मा असं म्हणत असतात. एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता स्थायूत शोषली जाते त्या उष्णतेला वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, बर्फाचे पाण्यामध्ये पूर्णपणे रूपांतरण झाल्यानंतर पाण्याचे तापमान वाढू लागते. ते तापमान 100 अंश सेल्सिअस पर्यंत वाढते. रेख BC ही पाण्याच्या तापमानातील 0 अंश सेल्सिअस ते 100 अंश सेल्सिअस अशी नोंद किंवा वाढ दर्शवते. त्यानंतर मात्र उष्णता देऊनही पाण्याचे तापमान वाढत नाही. 0 अंश सेल्सिअस तापमानाला असलेले पाणी उकळते. त्यामुळे आता आपण कितीही उष्णता दिली तरीही पाण्याचे तापमान वाढत नाही. या तापमानाला शोषलेली सर्व उष्णता या द्रवामधील म्हणजेच पाण्यामधील रेणूंचे बंध तोडण्यासाठी आणि द्रवाचे म्हणजेच पाण्याचे वाफेत रूपांतरण करण्यासाठी वापरले जाते. द्रवाचे रूपांतरण वायूमध्ये होत असताना उष्णता शोषली जाते, परंतु त्याच्या तापमानात वाढ होत नाही. ज्या स्थिर तापमानाला द्रवाचे वायूत रूपांतरण होते म्हणजेच पाण्याचे रूपांतरण वाफेत होते त्या तापमानाला द्रवाचा उत्कलनांक असं म्हणतात. म्हणजेच पाण्याचा उत्कलनांक आहे 100 अंश सेल्सिअस. स्थिर तापमानास द्रवाचे रूपांतरण वायूमध्ये होत असताना शोषल्या गेलेल्या उष्णतेस बाष्पनाचा अप्रकट उष्मा असे म्हणतात. एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचे वायूमध्ये पूर्ण रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता द्रवात शोषली जाते त्या उष्णतेला बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा असे म्हणतात. वेगवेगळ्या पदार्थांचे द्रवणांक वेगवेगळे असतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पदार्थाचे उत्कलनांकही वेगवेगळे असतात. हवेचा दाब समुद्र सपाटीवरील हवेच्या दाबापेक्षा कमी किंवा जास्त असेल तर द्रवणांक, उत्कलनांक आणि अप्रकट उष्मा बदलतो. मुलांनो, आता आपण पुनर्हिमायन याच्याविषयी शिकूया. बर्फाचा गोळा तुम्ही खाल्लेला आहे. बर्फाचा गोळा तयार करताना तुम्ही पाहिलं असेल की बर्फ किसून काडीच्या टोकाशी हाताने दाबून गोळा बनवला जातो. हा किसलेला बर्फ पुन्हा घट्ट गोळा कसा काय बनतो? बर्फाचे 2 खडे घेऊन एकमेकांवर दाबून धरल्यास काही वेळाने ते खडे एकमेकांना चिकटतात. हे कशामुळे घडते? तर हे समजण्यासाठी एक छोटीशी कृती आपण अभ्यासूया. ही कृती अभ्यासण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. बर्फाची एक लहान लादी, बारीक तार, 2 समान वजने इत्यादी. आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला साहित्याची रचना करायची आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे बर्फाची लादी स्टँडवर ठेवा. एका तारेच्या दोन्ही टोकास 2 समान वजने बांधून तार बर्फाच्या लादीवर ठेवा. निरीक्षण करा, काय घडते? तारेच्या दोन्ही टोकास समान वजने बांधून बर्फाच्या लादीवर ठेवल्यास तार हळूहळू बर्फाच्या लादीत खुरुतत खोलवर जाते. काही वेळाने बर्फाच्या लादीतून बाहेर पडते. तरीही बर्फ तुटत नाही. दाबामुळे बर्फाचे वितळणे आणि दाब काढून घेतल्यास त्याचा पुन्हा बर्फ होणे या प्रक्रियेला पुनर्हिमायन असे म्हणतात. दाबामुळे बर्फाचा द्रवणांक 0पेक्षा कमी होतो. म्हणजेच 0 अंश सेल्सिअस तापमानास बर्फ पाण्यात रूपांतरित होतो. दाब काढून घेताच द्रवणांक पूर्ववत होतो. म्हणजे 0 अंश सेल्सिअस होतो व पाण्याचे पुन्हा बर्फात रूपांतरण होते. मुलांनो, आता आपण पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय ते शिकूया. आपल्याला माहिती आहे की द्रव पदार्थ जेव्हा आपण तापवतो तेव्हा त्याचे प्रसरण होते. सर्वसाधारणपणे द्रव पदार्थ तापवल्यास त्याचे प्रसरण होते आणि थंड केल्यास त्याचे आकुंचन होते. जेव्हा आपण पाण्याला उष्णता देत असतो तेव्हा पाण्याच्या वाफेचे रूपांतरण होते, म्हणजेच द्रव पदार्थाचे प्रसरण होते. आणि द्रव पदार्थ म्हणजेच पाणी जेव्हा आपण थंड करतो त्याचे बर्फ होते, मग
पाणी थंड केल्यास म्हणजेच द्रव पदार्थ थंड केल्यास त्याचे आकुंचन होते, परंतु पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखवते. कुठल्या तापमानाला ते दाखवते तर 0°C तापमानाचे पाणी. 0°C पाण्याचा बर्फ होतो हे आपल्याला माहिती आहे. मग 0°C तापमानाचे पाणी तापवले असता 4°C तापमान होईपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते. आत्ताच आपण बघितलं की द्रव पदार्थ तापवला की त्याचे प्रसरण. मग 0°C तापमानाचे पाणी तापवले असता तापमान वाढत वाढत जाणार आणि 4°C तापमान होईपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते. 4°C पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते आणि आकारमान कमी असल्यामुळे त्याची घनता जास्त असते. 4°C पुढे तापमान आणखीन आपण वाढवत गेलो तर पाण्याचे आकारमान वाढत जाते. यावेळेस पाण्याचे आकारमान वाढते आणि घनता कमी होत जाते. 0°C ते 4°C या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास असंगत आचरण असे म्हणतात. इथे बघूया परत एकदा. 0°C तापमानाच्या पाण्याला आपण उष्णता दिली कुठपर्यंत? 4°C पर्यंत. तर ते पाणी प्रसरण पावण्याऐवजी आकुंचन पावते. पाणी आकुंचन पावले की त्याचे आकारमान कमी होते आणि घनता त्याची जास्त म्हणजे घनता वाढते. 4°C पाण्याला पुन्हा आपण उष्णता देणे तसंच जर का चालू ठेवलं साधारणतः असं म्हणूया की 20°C पर्यंत पाणी तापवले आपण तर पाणी प्रसरण पावते, त्याचे आकारमान वाढते आणि घनता कमी होते. जर आपण 1 किलोग्रॅम वस्तुमानाच्या पाण्यास 0°C पासून उष्णता देत तापमान व आकारमान यांच्या नोंदी घेऊन त्यांचा आलेख काढला तर या आकृतीत दाखवल्याप्रमाणे तो वक्र स्वरूपाचा असेल. या वक्र आलेखावरून स्पष्ट होते की 0°C पासून 4°C पर्यंत पाण्याचे तापमान वाढवल्यास त्याचे आकारमान वाढण्याऐवजी कमी होते. 4°C पाण्याचे आकारमान सर्वात कमी असते, म्हणजेच पाण्याची घनता 4°C सर्वात जास्त असते. मुलांनो, पाण्याच्या असंगत आचरणाच्या आधारे खालील विधाने कशी स्पष्ट कराल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. त्यातला पहिले विधान बघूया. थंड प्रदेशात वातावरणाचे तापमान 0°C किंवा त्यापेक्षा कमी होऊन सुद्धा तेथील जलीय सजीव जिवंत राहतात. याचे कारण पाण्याचे असंगत आचरण. थंड प्रदेशात हिवाळ्यात वातावरणाचे तापमान 0°C पेक्षाही कमी होऊ शकते. तापमान कमी झाले की तलावातील पाणी आकुंचन पावते, त्याची घनता वाढते आणि ते जास्त घनतेचे पाणी म्हणजे जड झालेले पाणी तळाकडे जाऊ लागते. ही क्रिया संपूर्ण पाण्याचे तापमान 4°C होईपर्यंत चालू राहते. पाण्याचे तापमान 4°C पेक्षा कमी झाले की पाणी आकुंचन ऐवजी प्रसरण पावते, म्हणजेच त्याची घनता कमी होते. घनता कमी होते म्हणजेच ते हलके होते आणि ते पृष्ठभागावरच राहते. पृष्ठभागावरील तापमान कमी होत होत 0°C तापमानास त्याचे बर्फ होते. बर्फाखालील पाण्याचे तापमान मात्र 4°Cच राहते. बर्फ हा उष्णतेचा दुर्वाहक आहे, त्यामुळे बर्फाखालील पाण्याची उष्णता वातावरणात जाऊ शकत नाही. अशा प्रकारे 4°C तापमानास जलीय वनस्पती व जलचर प्राणी जिवंत राहू शकतात. आता आपण दुसऱ्या विधानाचे स्पष्टीकरण बघूया. थंड प्रदेशात हिवाळ्यात पाणी वाहून नेणारे नळ फुटतात आणि खडकांना भेगाही पडतात. असं का होतं तर हिवाळ्यामध्ये जेव्हा वातावरणाचे तापमान 4°C पेक्षा कमी होते तेव्हा नळातील पाणी आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावते. पाणी प्रसरण पावते म्हणजेच पाण्याचे आकारमान वाढते. या वाढत्या आकारमानाच्या पाण्याला बाहेर जाण्यास जागा नसते
त्यामुळे नळाच्या आतील बाजूवर मोठा दाब निर्माण होऊन नळ फुटतात, त्याचबरोबर खडकांनाही भेगा पडतात. आता आपण होपच्या उपकरणाच्या साह्याने पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करूया. पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास होपच्या उपकरणाच्या साह्याने करता येतो. होपच्या उपकरणात धातूच्या उभट नळकांड्यास मध्यभागी एक पसरट गोलाकार भांडे जोडलेले असते. उभट नळकांड्यास पसरट भांड्याच्या वर T2 आणि खाली T1 तापमापी जोडण्याची सुविधा असते. उभट नळकांड्यात पाणी भरले जाते, तर पसरट भांड्यामध्ये बर्फ आणि मीठ यांचे गोठण मिश्रण भरतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण होपच्या उपकरणाचे कार्य बघूया. होपच्या उपकरणामध्ये कोणत्या प्रक्रिया घडतात ते जाणून घेऊया. सुरुवातीस नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचे तापमान सभोवताली असलेल्या या गोठण मिश्रणामुळे कमी होते. गोठण मिश्रण म्हणजे बर्फ आणि मीठ यांचे एकत्रित मिश्रण की ज्यामुळे पाण्याचे तापमान खूप कमी होईल, यासाठी गोठण मिश्रण वापरलेलं असतं. नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचे तापमान कमी झाल्याने त्याचे आकारमान कमी होते. कमी आकारमानाचे पाणी झाले की पाण्याची घनता वाढते. पाण्याची घनता वाढते म्हणजेच पाणी जड होते आणि हे जड झालेले म्हणजेच जास्त घनतेचे पाणी हे खाली जाते. या कारणामुळे खालच्या भागातील पाण्याचे तापमान T1 सुरुवातीस जलद गतीने कमी होते. नळकांड्याच्या खालच्या भागातील पाण्याचे तापमान जेव्हा 4 अंश सेल्सिअस होते तेव्हा त्या पाण्याची घनता उच्चतम होते, म्हणजे सर्वात जास्त घनता असते. नळकांड्याच्या मध्यभागातील पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअस पेक्षा कमी होते आणि ते प्रसरण पावू लागते. प्रसरण पावल्यानंतर त्याची घनता कमी होते, म्हणजेच ते पाणी हलके होते. हलके झालेले पाणी तळाकडे न जाता वरच्या भागाकडे जाऊ लागते, म्हणून वरच्या भागातील पाण्याचे तापमान T2 जलद गतीने 0 अंश सेल्सिअस पर्यंत कमी होते. परंतु तळाशी असणाऱ्या पाण्याचे तापमान 4 अंश सेल्सिअस वर काही काळ स्थिर राहते आणि नंतर तेही 0 अंश सेल्सिअस पेक्षा पर्यंत कमी होते. अशा प्रकारे 0 अंश सेल्सिअस ते 4 अंश सेल्सिअस या तापमान खंडात पाण्याचे आचरण असंगत असते, हे स्पष्ट होते. होपच्या उपकरणाच्या साह्याने पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करत असताना प्रत्येकी 30 सेकंदानंतर T1 व T2 तापमापीने दाखवलेल्या तापमानाची नोंद केली जाते. तापमान हे Y अक्षावरती आणि वेळ कालावधी X अक्षावरती घेऊन आलेख काढत असतात. या आलेखावरून हे स्पष्ट होते की प्रारंभी दोन्ही तापमापी समान तापमान दर्शवतात. 12 अंश सेल्सिअस म्हणजे T1 तापमापीने आणि T2 तापमापीने दर्शवलेलं तापमान हे प्रारंभी म्हणजे सुरुवातीला समान आहे. नळकांड्याच्या खालच्या भागातील पाण्याचे तापमान T1 हे जलद गतीने अगदी आपल्याला कमी झालेलं दिसून येतं, तर वरच्या भागातील पाण्याचे तापमान T2 त्या मानाने हळूहळू कमी होत असते. नळकांड्याच्या खालच्या भागातील पाण्याचे तापमान T1 4 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचताच ते काही काळ जवळजवळ स्थिर राहते व वरच्या भागातील पाण्याचे तापमान T2 हळूहळू 4 अंश सेल्सिअस पर्यंत कमी होत जाते. त्यामुळे एकाच वेळेला T1 आणि T2 4 अंश सेल्सिअस हे तापमान दर्शवतात. यानंतर मात्र वरच्या भागातील पाण्याचे तापमान T2 हे जलद गतीने कमी होत असल्याचे आपल्याला दिसून येते. वरचे तापमापी सर्वात प्रथम 0 अंश सेल्सिअस तापमान दर्शवते, तर त्यानंतर खालची तापमापी T1 ही 0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करत असते. आलेखावरील दोन्ही वक्रांचा छेदनबिंदू हा कमाल घनतेचे तापमान दर्शवतो, म्हणजेच 4 अंश सेल्सिअसला पाण्याची कमाल घनता असते. जास्तीत जास्त घनता 4 अंश सेल्सिअसला असते.
विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दवबिंदू, तापमान आणि आर्द्रता याविषयी शिकूया. तुम्हाला माहिती आहे, भूगोलामध्ये सुद्धा तुम्ही शिकत असता की पृथ्वीचा 71% पृष्ठभाग पाण्याने व्यापलेला आहे. हे पाणी नदी, तलाव, समुद्र, विहिरी यांच्यामध्ये असतं. नदी, तलाव, समुद्र यांच्यातील पाण्याचे सतत बाष्पीभवनही होत असते. त्यामुळे वातावरणात नेहमीच काही प्रमाणात बाष्प असते. वातावरणात असलेल्या पाण्याच्या वाफेचा आपल्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होत असतो. वातावरणातील हवेचे प्रमाण कमी किंवा जास्त होत असते. वातावरणात असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावरून दैनंदिन हवामानाचे स्वरूपही समजण्यास मदत होते. हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा म्हणजेच आर्द्रता होय. एका दिलेल्या तापमानास दिलेल्या हवेच्या आकारमानात एका कमाल मर्यादेपर्यंत बाष्प सामावले जाते. या मर्यादेपेक्षा जास्त बाष्प असल्यास त्या अतिरिक्त बाष्पाचे पाण्यात रूपांतरण होते. हवेमध्ये जेव्हा पाण्याची कमाल म्हणजे जास्तीत जास्त कमाल वाफ सामावलेली असते, तेव्हा ती हवा त्या विशिष्ट तापमानास बाष्पाने संपृक्त आहे असे म्हणतात. हवा संपृक्त होण्यासाठी लागणाऱ्या बाष्पाचे प्रमाण तापमानावर अवलंबून असते. तापमान कमी असल्यास हवा संपृक्त होण्यास कमी बाष्प लागते. उदाहरणार्थ 40 अंश सेल्सिअस तापमानाच्या 1 किलोग्रॅम कोरड्या हवेत जास्तीत जास्त 49 ग्रॅम पाण्याचे बाष्प सामावू शकते व ती हवा पाण्याने संपृक्त होते. म्हणजेच अशा हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक झाल्यास अतिरिक्त बाष्पाचे संघनन होते. हिवाळ्यात झाडाच्या पानांवरती दव पडलेले आपण पाहतो, कारण हिवाळ्यात तापमान खूप कमी होते, त्यामुळे हवा थंड होते. तापमान कमी झाल्याने हवा वाफेने संपृक्त होत जाते, म्हणून जास्त झालेल्या पाण्याच्या वाफेचे म्हणजेच अतिरिक्त बाष्पाचे संघनन होते, म्हणजेच बाष्प एकत्रित होते. या अतिरिक्त बाष्पाचे लहान लहान थेंब बनतात. हे लहान थेंब झाडाच्या पानावर किंवा गवतावर पडतात. यालाच आपण दवबिंदू म्हणतो. परंतु कोरड्या हवेचे तापमान 20 अंश सेल्सिअस असल्यास ती हवा 14.7 ग्रॅम एवढ्या बाष्प पातळीलाच संपृक्त होते. हवा सामावून घेत असलेल्या बाष्पाच्या कमाल मर्यादेपेक्षा हवेमध्ये कमी बाष्प सामावलेले असल्यास ती हवा असंपृक्त हवा आहे असे आपण म्हणतो. म्हणजेच ती हवा कोरडी आहे असे म्हणतात. एका विशिष्ट तापमानाची असंपृक्त हवा घेतली आणि तिचे तापमान कमी करत नेले तर तापमान कमी होताना ज्या तापमानास हवा बाष्पाने संपृक्त होते त्या तापमानास दवबिंदू तापमान असे म्हणतात. येथे पाण्याचे संघनन होते, म्हणून या तापमानाला दवबिंदू तापमान असे म्हणतात. हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण निरपेक्ष आर्द्रता या राशीने मोजतात. निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय? एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात. निरपेक्ष आर्द्रता ही किलोग्रॅम पर मीटर घन यामध्ये मोजतात. हवेच्या दमटपणाची किंवा कोरडेपणाची जाणीव ही फक्त हवेमध्ये असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून नसते, तर बाष्पाचे प्रमाण हवा संपृक्त करण्यासाठी लागणाऱ्या प्रमाणाच्या किती जवळ आहे यावरही अवलंबून असते. म्हणजेच ती हवेच्या तापमानावरही अवलंबून असते. दमटपणाचे प्रमाण सापेक्ष आर्द्रतेच्या स्वरूपात मोजतात. हवेच्या ठराविक आकारमानात व तापमानास प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान व हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान यांच्या गुणोत्तरास सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात. आता आपण शेकडा सापेक्ष आर्द्रता कुठल्या सूत्राने काढतात ते बघूया. शेकडा सापेक्ष आर्द्रता बरोबर दिलेल्या आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान छेद दिलेल्या आकारमानाची हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान गुणिले 100. शेकडा म्हटलेला आहे म्हणून 100 या सूत्रावरून
शेकडा सापेक्ष आर्द्रता आपल्याला काढता येते. दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता 100% असते. सापेक्ष आर्द्रता 60% जास्त असेल तर हवा दमट असल्याचे जाणवते. जर सापेक्ष आर्द्रता 60% कमी असेल तर हवा कोरडी असल्याचे आपल्याला जाणवते. हिवाळ्यामध्ये निरभ्र आकाशात उंचीवरून उडणाऱ्या विमानाच्या मागे पांढरा पट्टा निर्माण झालेला तुम्ही पाहिला असेल. विमान उडत असताना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचे संघनन होऊन ढग तयार होतात. जर सभोवतालच्या वातावरणातील हवा ही अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल तर पांढरा पट्टा लांबच लांब दिसतो आणि तो नाहीसा होण्यासही अधिक वेळ लागतो. जर सापेक्ष आर्द्रता कमी असेल तर पांढरा पट्टा कधी तयार होतो तर कधी तयारही होत नाही. मुलांनो, तुम्हाला फ्रीज मधून काढलेली थंड पाण्याच्या बाटलीतलं पाणी प्यायला फार आवडत असतं. मग ही थंड पाण्याची बाटली फ्रीज मधून काढून आपण जर का टेबलावर ठेवली तर काय होतं सांगा बघू. बरोबर, बाटलीच्या बाहेरच्या पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा झालेले आपल्याला दिसून येतात. पहाटेच्या वेळी गवतावर किंवा झाडाच्या पानांवर तसेच गाडीच्या काचेवरही पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. यावरून हवेमध्ये बाष्पाचे अस्तित्व असल्याचे आपल्याला जाणवते. जेव्हा हवा खूप थंड होते तेव्हा तापमानही कमी झाल्याने हवा वाफेने संपृक्त होत जाते. त्यामुळे अतिरिक्त बाष्पाचे लहान लहान थेंब बनतात. यालाच आपण दवबिंदू असं म्हणत असतो. हवेत असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदू तापमान अवलंबून असते. हवेतील बाष्पाचे संघनन झाल्याने धुके तयार होते. आता आपण उष्णतेचे एकक बघूया. उष्णतेचे एसआय पद्धतीमधील एकक आहे जूल, तर सीजीएस पद्धतीत उष्णता ही कॅलरी या एककामध्ये मोजतात. 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस या 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस 1 किलो कॅलरी उष्णता असे म्हणतात. इथे तापमानाचा कालखंड घेतलेला आहे 14.5 अंश ते 15.5 अंश सेल्सिअस. हा आहे तापमानातील कालखंड. तर 1 किलो कॅलरी उष्णता म्हणजे काय, तर 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस या 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस 1 किलो कॅलरी उष्णता असे म्हणतात. आता आपण 1 कॅलरी उष्णता म्हणजे काय ते बघूया. किलोग्रॅमच्या ऐवजी ग्रॅम शब्द इथे फक्त ठेवायचा आहे, बाकी व्याख्या जशीच्या तशी. 1 ग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस या 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस 1 कॅलरी उष्णता असे म्हणतात. जर का मोठ्या प्रमाणावर उष्णता असेल तर ती उष्णता किलो कॅलरी या एककामध्ये मोजतात. 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 ते 15.5 अंश सेल्सिअस तापमानापेक्षा वेगळ्या तापमानास तापवले तर 1 अंश सेल्सिअस तापमान वाढवण्यासाठी द्यावी लागणारी उष्णता 1 किलो कॅलरीपेक्षा थोडी भिन्न राहील. म्हणून उष्मा एकक ठरवताना आपण 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस हाच विशिष्ट तापमान खंड निवडतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय ते शिकणार आहोत. त्यासाठी आपण एक कृती अभ्यासणार आहोत. या कृतीसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे मेणाचा जाड थर असलेला ट्रे, लोखंड, तांबे व शिसे यांचे समान वस्तुमानाचे भरीव गोल, बर्नर अथवा स्पिरिटचा दिवा, मोठे चंचू पात्र इत्यादी. समान वस्तुमान असलेले लोखंड, तांबे व शिसे यांचे भरीव गोल घ्या. तीनही गोल उकळत्या पाण्यात काही काळ ठेवा. काही वेळानंतर त्यांना उकळत्या पाण्यातून बाहेर काढा. तीनही गोळ्यांचे तापमान उकळत्या पाण्याच्या तापमानाएवढे म्हणजेच 100 अंश सेल्सिअस एवढे असेल.
त्यांना लगेच मेणाच्या जाड थरावर ठेवा. प्रत्येक गोळा मेणामध्ये किती खोलपर्यंत गेला याचे निरीक्षण करा. जो गोळा जास्त उष्णता शोषून घेईल तो गोळा मेणालाही जास्त उष्णता देईल. त्यामुळे मेण जास्त प्रमाणात वितळेल आणि गोळा मेणामध्ये खोलवर जाईल. या कृतीमध्ये लोखंडाचा गोळा मेणामध्ये जास्त खोलवर जातो. शिशाचा गोळा मेणामध्ये सर्वात कमी खोल जातो. तांब्याचा गोळा दोहोंच्या दरम्यान त्या मेणामध्ये बुडालेला दिसतो. यावरून असे दिसून येते की तापमान सारख्या प्रमाणात वाढण्यासाठी तीनही गोळ्यांनी उकळत्या पाण्यापासून शोषलेली उष्णता ही भिन्न आहे. म्हणजेच उष्णता शोषून घेण्याचा प्रत्येक गोळ्याचा गुणधर्म वेगळा आहे. या गुणधर्मास विशिष्ट उष्माधारकता असे म्हणतात. आता आपण पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय ते बघूया व्याख्येच्या स्वरूपात. एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय. पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सी चिन्हाने दर्शवतात. याचे एकक बघणार आहोत आपण. एसआय पद्धतीमध्ये पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता जूल पर किलोग्रॅम अंश सेल्सिअसने मोजतात, तर सीजीएस पद्धतीमध्ये ती कॅलरी पर ग्रॅम अंश सेल्सिअसने मोजतात. या तक्त्यात आपल्याला काही पदार्थांच्या विशिष्ट उष्माधारकता दाखवलेल्या आहेत. पाण्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वात जास्त म्हणजे 1 कॅलरी पर ग्रॅम अंश सेल्सिअस आहे. लोखंडाची 0.110 कॅलरी पर ग्रॅम अंश सेल्सिअस आहे. तर सगळ्यात खाली म्हणजे सगळ्यात कमी उष्माधारकता पाऱ्याची 0.033 कॅलरी पर ग्रॅम अंश सेल्सिअस एवढी आहे. यावरून आपल्या असं लक्षात येतं आहे की पाण्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वात जास्त आहे, तर पाऱ्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वात कमी म्हणजे 0.033 कॅलरी पर ग्रॅम अंश सेल्सिअस आहे. पाण्याची विशिष्ट उष्माधारकता ही तापमानानुसार बदलत असते. या तक्त्यावरून आपल्या असं लक्षात येतंय की प्रत्येक पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता ही वेगवेगळी असते. मुलांनो, पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सी अक्षराने दर्शवतात. आत्ताच बघितले आपण. पदार्थाचे वस्तुमान एम अक्षराने दर्शवतात हे आपल्याला माहिती आहे. आणि पदार्थाचे तापमान डेल्टा टी इथे घेतलेले आहे. चिन्ह आहे डेल्टा टीचे. डेल्टा टी याचा अर्थ की पदार्थाने तापमानात झालेली वाढ किंवा तापमानातील घट ही डेल्टा टी या अक्षराने दर्शवतात. पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सी, पदार्थाचे वस्तुमान एम असल्यास व पदार्थाचे तापमान डेल्टा टी अंश सेल्सिअसने वाढवल्यास त्या पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता आपल्याला पुढील सूत्राने मिळते. पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता, पदार्थाने उष्णता शोषून घेतली म्हणजे पदार्थाच्या उष्णतेमध्ये वाढ झाली, म्हणजेच तापमानामध्ये वाढ झाली. पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता बरोबर एम गुणिले सी गुणिले डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे तापमानातील वाढ. तसेच पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सी, वस्तुमान एम असल्यास आणि पदार्थाने गमावलेली उष्णता डेल्टा टी या डेल्टा टी ने कमी केल्यास त्या पदार्थाने गमावलेली उष्णता आपल्याला पुढील सूत्राने मिळते. पदार्थाने उष्णता गमावली म्हणजेच उष्णता कमी झाली, म्हणजेच तापमानामध्ये घट झाली. ही तापमानातील घट आपण डेल्टा टी या चिन्हाने दर्शवलेली आहे. मग पदार्थाने गमावलेली उष्णता बरोबर एम गुणिले सी गुणिले डेल्टा टी. डेल्टा टी तापमानातील घट दर्शवते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण उष्णतेची देवाणघेवाण म्हणजे काय ते शिकूया. आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये तापलेल्या जमिनीवर आपण थंड पाणी ओतत असतो. तापलेल्या जमिनीवर थंड पाणी टाकल्यास जमीन गार होते. उष्ण व थंड वस्तूंमध्ये
उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते. जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही तोपर्यंत तापमानातील हा बदल होत राहतो. या क्रियेत गरम वस्तू उष्णता गमावते तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते. दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात. अशा स्थितीत असल्यास म्हणजेच जर दोनही वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास म्हणजे उष्णतारोधक पेटीत ठेवल्यास पेटीत बाहेरून उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही. यालाच आपण उष्णता विनिमयाचे तत्त्व असं म्हणत असतो. उष्णता विनिमयाचे तत्त्व आपल्याला काय सांगते तर उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. याचाच अर्थ असा की जेवढी उष्णता उष्ण वस्तू गमावते तेवढीच उष्णता थंड वस्तू ग्रहण करते आणि म्हणून उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता या तत्वास उष्णता विनिमयाचे तत्व म्हणतात. आता आपण पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेचे मापन मिश्रण पद्धतीने कसे करता येते हे बघणार आहोत. यासाठी कॅलरीमापी या उपकरणाचा उपयोग करता येतो. कॅलरीमापी हे उपकरण आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत. आठवत असेल तुम्हाला की एक लाकडाचा चौकोनी खोका असतो किंवा बॉक्स असं म्हणूया. त्याच्यामध्ये तांब्याचं भांड ज्याला आपण कॅलरीमापी असं म्हणत असतो आणि लाकडी खोका व तांब्याचं भांड यांच्यामध्ये लोकरीसारखा एक दुर्वाहक पदार्थ ठेवलेला असतो की कॅलरीमापीतील उष्णता बाहेर जाऊ नये यासाठी तो दुर्वाहक पदार्थ भरलेला असतो. उष्णता दिलेला स्थायू पदार्थ एखाद्या तांब्याच्या किंवा धातूच्या गोळ्याला आपल्याला उष्णता द्यायची आहे. कॅलरीमापी म्हणजे तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे. उष्णता दिलेला जो धातूचा गोळा आहे तो या कॅलरीमापीतल्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. काय घडून येईल सांगा बघू. तर कॅलरीमापीतलं जे पाणी आहे ते तापेल. मग कॅलरीमापीतलं पाणी त्याचबरोबर तो गोळा आणि कॅलरीमापी तांब्याचे आहे त्याच्यामुळे कॅलरीमापीतील पाणी तो गोळा आणि कॅलरीमापी या तिघांचेही तापमान जोपर्यंत समान होत नाही तोपर्यंत उष्णता स्थानांतरणाची ही प्रक्रिया अशीच चालू राहणार आहे. कॅलरीमापी मध्ये उष्णता दिलेला स्थायू पदार्थ पाण्यात टाकल्या असता उष्ण स्थायू पदार्थाकडून कॅलरीमापीतील पाणी आणि कॅलरीमापी यांच्यात उष्णता स्थानांतरणाची क्रिया चालू होते. स्थायू पदार्थ पाणी आणि कॅलरीमापी यांचे तापमान समान होईपर्यंत उष्णता स्थानांतरणाची ही क्रिया चालू राहते. हे आता आपण या सूत्राच्या आधारे विशिष्ट उष्माधारकतेचे मापन कसे करतात ते बघूया. उष्ण स्थायूने गमावलेली उष्णता म्हणजेच तो जो धातूचा गोळा होता त्या धातूच्या गोळ्याने उष्णता गमावली म्हणजे स्थायूने गमावलेली उष्णता म्हणजेच कॅलरीमापीने ग्रहण केलेली उष्णता प्लस कॅलरीमापीतील पाण्याने ग्रहण केलेली उष्णता. स्थायू पदार्थ हा आधी आपण खूप गरम केला होता, तापवला होता आणि तो आपण पाण्यात टाकला. मग आता या स्थायूने उष्णता गमावली. जेवढी उष्णता स्थायूने गमावली तेवढी उष्णता कोणी कोणी ग्रहण केली तर कॅलरीमापीने ग्रहण केली आणि पाण्याने ग्रहण केलेली आहे. स्थायूने गमावलेली उष्णता म्हणजे स्थायूचे वस्तुमान गुणिले स्थायूची विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील घट. पाण्याने ग्रहण केलेली उष्णता ही Q1 अक्षराने दर्शवूया आपण. Q1 बरोबर पाण्याचे वस्तुमान गुणिले पाण्याची विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील घट. त्याचबरोबर पाण्यानेही उष्णता ग्रहण केली आणि कॅलरीमापीनेही ग्रहण केली. कॅलरीमापीने ग्रहण केलेली उष्णता Q2 बरोबर कॅलरीमापीचे वस्तुमान गुणिले कॅलरीमापीच्या द्रव्याची विशिष्ट उष्माधारकता गुणिले तापमानातील वाढ. यावरून आपल्याला सूत्र मिळतंय Q बरोबर Q1 प्लस Q2. या सूत्राच्या साहाय्याने पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता किती ते आपल्याला काढता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो,
उष्णता या धड्यामध्ये आपण पदार्थाचा अप्रकट उष्मा, पाण्याचे असंगत आचरण, होपचे उपकरण, दबबिंदू, तापमान, विशिष्ट उष्माधारकता याविषयी शिकलेलो आहोत. हा आपला धडा उष्णता पूर्ण झालेला आहे.